लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जीवा आणि नंदिनी एकमेकांना भेटलेले असतात. आता खरं तर नंदिनी डिवोर्सबद्दल बोलण्यासाठीच जीवाला बोलवून घेऊन त्याच्याशी बोलत असते, नाहीतर नंदिनीला जीवाशी बोलण्याची अजिबात इच्छा नसते. आता जीवाने मात्र याचा वेगळाच अर्थ काढलेला असतो. आता तो खुश असतो नंदिनीला भेटणार म्हणून. आता जीवा खुर्चीवर बसत बसतच म्हणतो, नंदिनी मी काहीतरी ऑर्डर करतो, म्हणजे तू बराच वेळ झाला माझी वाट पाहत आहेस ना, तू काहीच खाल्लं नशील म्हणून मी काहीतरी मागवतो. आता जीवा म्हणतो, घरी असताना तू सगळ्यांच्या जेवणाची काळजी घ्यायचीस आणि आता तू घरी नाहीयेस ना, म्हणजे आपल्या घरी नाहीयेस ना, म्हणजे नंदिनी तू त्या घरी व्यवस्थित जेवतेस ना. आता नंदिनी मात्र जीवाचं नुसतं ऐकून घेत असते. आता तिला ऐकायचं नसतं म्हणून एक्सक्यूज मी म्हणून तेथील वेटरला बोलवत असते. आता तेवढ्यातच नंदिनी ऑर्डर देत असते. तेवढ्यातच जीवा म्हणतो, अगं थांब ना चकाचक बाई, मी ऑर्डर देतो. आता नंदिनी रागाने जीवाकडे पाहते. म्हटल्यावर जीवा लगेच त्याचं वाक्य चेंज करतो आणि म्हणतो, नंदिनी मी ऑर्डर देणार आहे. आता त्या वेटरला जीवा सांगत असतो, 2 चहा आणि 2 मस्का पावाना. आता जीवा त्या वेटरना म्हणत असतो, ऑर्डर एकदम निवांत द्या, काही गडबड नाहीये. आता नंदिनी मात्र म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही. त्यावेळेला जीवा म्हणतो, 1 मिनिट नंदिनी, तू काही सुद्धा बोलू नकोस. आता नंदिनी मात्र शांतच होते आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे वेगळेच असतात. आता जीवा म्हणतो, माझ्यावर रागावली आहेस का तू, अजूनही राग गेला नाही माझ्यावरचा, बोल ना नंदिनी. आता नंदिनी म्हणते, हो हो मी बोलते ना. आता त्यावेळेला ती जीवाला म्हणत असते, जीवा मी जर तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा. त्यावेळेला जीवा म्हणतो, नाही नाही तू मला कुठे दुखावलंयस, अजिबात असं काही मनात आणू नकोस. आता नंदिनी जे काही बोलत असते ते जीवा कान लावून ऐकत असतो, म्हणजे नंदिनी काय बोलणार आहे याचा अंदाज जीवाला अजिबात नसतो. आता नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, आपल्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते होणारच होतं, ते आपल्या नशिबातच लिहिलं होतं. आता नंदिनी म्हणत जीवा आपलं नशीब आपल्याला बदलता येत नाही, पण आपले निर्णय तर आपल्याला बदलता येतात ना. त्यावेळेला जीवा म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते, जीवा मी घर तरी सोडलं, तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला, तसंच काही काळी मी डिवोर्स घेण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता, पण आता मी माझा निर्णय बदलला आहे. आता हे ऐकून जीवाला काहीच अंदाज येत नाही आणि तो म्हणतो, म्हणजे तू कुठला निर्णय बदलला आहेस नंदिनी. त्यावेळेला नंदिनी म्हणते, मी 3 महिन्यांमध्ये तुमच्याशी डिवोर्स नाही घेऊ शकत. तरी सुद्धा आता जीवाला नेमकं नंदिनीला काय म्हणायचं आहे ते कळालेलंच नसतं. तितक्यातच आता पार्थ ऑफिसमधून घरी आलेला सीन दाखवला आहे. आता तो थकून भागून घरी येतो आणि तेथीलच एका सोफ्यावर निवांत बसतो. आता निवांत पार्थ बसतो ना बसतो तेवढ्यातच दारावरची बेल वाजते. आता पार्थ कोण आहे म्हणून पुढे जातो आणि पाहतो तर काय डिलिव्हरी बॉय असतो. आता तो माणूस आत येऊन म्हणतो, सर पार्थ देशमुख तुम्हीच आहात का. त्यावेळेला पार्थ म्हणतो, हो मीच आहे पार्थ देशमुख. आता पार्थ म्हणतो, हे कुणाचं पार्सल आहे. आता तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, सर तुमच्यासाठी पार्सल आहे. त्यावेळेला पार्थ म्हणतो, कोणाचं पार्सल, माझं नाही, मी तर मागवलं नाही. त्यावेळेला तो डिलिव्हरी बॉय मोबाईल काढतो आणि रिसिव्हरचं नाव पाहतो तर पार्थचंच नाव असतं. आता पार्थ त्या पार्सलकडे पाहतच असतो. तेवढ्यातच पार्थचा फोन वाजतो. आता तो फोन असतो काव्याचा. आता पार्थ फोन न उचलता पटकन कटच करून टाकतो. इकडे काव्या म्हणत असते, काय माझा फोन कट केला यांनी. आता काव्या स्वतःशीच बडबडत असते, ठीक आहे ओ देशमुख, तुम्ही माझा फोन कट केला आहे ना, पण तुम्हाला माहित नाहीये तुमची बायको किती हुशार आहे. आता पहाच तुमच्या बायकोची हुशारी. आता काव्या त्या डिलिव्हरी बॉयला फोन करते. आता तो डिलिव्हरी बॉय काव्याला म्हणत असतो, हा मॅडम बरं झालं तुम्ही फोन केलात, मी तुम्हालाच फोन करणार होतो, तुमचं पार्सल हे सर घेत नाहीये. आता काव्या म्हणते, हो हो मला माहित आहे ते गिफ्ट घेत नाहीयेत. आता तुम्ही एक काम करा, फोन स्पीकरवर टाका. आता तो डिलिव्हरी बॉय सुद्धा 1 मिनिट म्हणतो आणि फोन स्पीकरवर टाकतो आणि पार्थ पुढे धरतो. आता काव्या तिकडून देशमुख ऐकताय ना देशमुख अशी हाक मारत असते, पण पार्थ काहीच बोलत नाही. तेवढ्यातच तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, अहो सर काहीतरी उत्तर द्या ना, मला उशीर होतोय. आता पार्थ खूपच चिडलेला असतो ना, ते पाहतो तो डिलिव्हरी बॉय. आता तो घाबरतो आणि काव्याला म्हणत असतो, मॅडम तुमच्या दोघांचं काही वाजलं आहे का. सर मला खूपच रागाने खुन्नस देत आहेत, मला खूप भीती वाटत आहे, फोन स्पीकरवरच आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे ते पटकन बोला. आता काव्या म्हणत असते, देशमुख माझं बोलणं ऐकताय ना तुम्ही, बरं ठीक आहे तुम्ही बोलू नका, मीच बोलते, तुम्ही फक्त ऐक. आता काव्या म्हणत असते, देशमुख तुम्हाला आठवतंय का मोहिते सदन मध्ये एकदा तुम्ही माझ्यासाठी रेड पेस्ट्री घेऊन आला होता. देशमुख तुम्हाला आठवतंय का काही काळी तुम्ही मोहिते सदन
पार्सलमध्ये डिलिव्हरी बॉय बनून माझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होतात. मग आता ही माझ्याकडून तुमच्यासाठी ट्रिक आहे असं समजा. आता पार्थ हळूच म्हणतो नकोय मला ते. त्यानंतर काव्या म्हणते असं काय करताय देशमुख, घ्या ना ते. आठवतंय ना तुम्हाला, तुम्ही माझ्यासाठी पहिल्यांदा अशीच रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होता, त्यावेळेला सुद्धा मी असंच रागानं नको म्हटलं होतं. मी नको म्हणत असताना मी घ्यावं म्हणून तुम्ही सुद्धा माझ्यासाठी असेच क्यूट प्रयत्न करत होता ना, मग आता मी करत आहे. आता पार्थला इकडे तो काव्याचा सीन आठवतो ज्यामध्ये पार्थ डिलिव्हरी बॉय बनून मोहित्यांच्या घरी गेलेला असतो आणि त्यावेळेला काव्याने खूपच चिडचिड केलेली असते. आता काव्या म्हणत असते देशमुख तुम्हाला आठवतंय का, पाठीमागे एकदा मी अशीच पेस्ट्री तुमच्याकडे मागितली होती आणि तुम्ही मला दिली नव्हती, मग आता तीच ट्रिक मी आता पूर्ण करत आहे असं समजा आणि घ्या ना ती. त्यावेळेला पार्थ काहीच बोलत नसतो. आता काव्या म्हणत असते देशमुख आत्तापुरती ही पेस्ट्रीज तुम्ही एकटेच खा, पुन्हाच्या वेळेला आपण जोडीने खाऊया आणि ही पेस्ट्रीज तुमच्या मैत्रिणीचं प्रेम आहे असं समजून तरी घ्या. त्यावेळेला आता पार्थ रागाने त्या डिलिव्हरी बॉयचा फोन घेतो आणि स्पीकर बंद करतो आणि बोलायला सुरू करतो. प्रेम प्रेम हा शब्द माझ्या डिक्शनरीतून मी कधीच डिलीट करून टाकला आहे, प्रेम सोडून दुसरं काहीही बोला. आता काव्या म्हणते बरं बरं ठीक आहे, चिडू नका, हट्ट समजा, मैत्री समजा, अर्ज, विनंती पत्र असं काहीही समजा, पण घ्या ना देशमुख. आता पार्थ म्हणत असतो मी बोलतोय काय तुम्ही वागताय काय, तुम्हाला कळतंय का. त्यावेळेला काव्या म्हणत असते नाही कळत मला, मी अशीच वागणार. आता मात्र पार्थ फोन कट करतो आणि त्या डिलिव्हरी बॉयकडे फोन देतो. आता मात्र पार्थ काव्याचं बोलणं काहीच न ऐकता तो फोन डिलिव्हरी बॉयकडे देतो आणि नकोय मला हे पार्सल असं म्हणत असतो. आता हे काव्या ऐकते तिकडे. आता तो डिलिव्हरी बॉय काव्याला म्हणत असतो हे सर पार्सल घेतच नाहीयेत, काय करायचं याचं. आता काव्या तिकडून आयडिया सांगत असते हे बघा तुम्ही एक काम करा, त्यांना किती वाजले विचारा, आता ते टायमिंग सांगण्यासाठी हात पुढे करतील, त्या हातामध्ये पटकन ते पार्सल अडकवा आणि तेथून घाईघाईने निघा. त्यावेळेला ते डिलिव्हरी बॉय म्हणत असतो अहो त्यांनी जर मला फटकारलं तर. आता काव्या म्हणत असते अहो नाही तसं काही सुद्धा ते करणार नाहीत, मी सांगितले तसं फक्त करा. आता पार्थ म्हणत असतो ओ तुम्ही इथून जावा. त्यावेळेला तो डिलिव्हरी बॉय म्हणतो सर किती वाजले. आता पार्थ खरंच टायमिंग बघण्यासाठी हात पुढे करतो. त्यावेळेला तो डिलिव्हरी बॉय पटकन ते पार्सल त्या हातामध्ये अडकवतो आणि तेथून पळून जातो. आता अशा रीतीने पार्थने ते पार्सल घेतलेलं असतं. इकडे काव्या सुद्धा हसत असते. आता काव्या स्वतःलाच इकडे शाबासकी देत असते, शाबास काव्या. आता काय होईल माहित आहे का, आता हा माझा बोका खूपच आता मात्र इथे छोटीशी गंमत दावली आहे. इकडे काव्या बोलत असते आणि तशाच पद्धतीने पार्थ इकडे वागत असतो. खरंच पार्थ खूपच चिडलेला असतो. आता काव्या म्हणते त्या पार्सलकडे रागाने माझा बोका पाहिल. इकडे खरंच पार्थ त्या पार्सलकडे रागाने बघत असतो. आता देशमुख ते पार्सल रागाने फेकून द्यायला जातील आणि पुन्हा थांबतील का, तर मी दिले म्हणून नाही तर अन्नाचा अपमान नको म्हणून. आता खरंच इकडे पार्थ ते पार्सल फेकणार इतक्यातच आणि विचार करून थांबतो. आता थांबतो आणि स्वतःच्या मनातच विचार करत असतो काव्याने दिले म्हणून काय झालं, उगीच अन्नाचा अपमान नको असं म्हणून ते गिफ्ट आता आत घेऊन येत असतो. आता इकडे काव्या म्हणत असते आता हे देशमुख काय करू या पेस्ट्रीचं असा विचार करत करतच किचन मध्ये जातील. आता खरंच इकडे पार्थ या पेस्ट्रीचं काय करू असा विचार करत करतच किचन मध्ये जातो. आता काव्या म्हणत असते आता माझा बोका किचन मध्ये जाऊन पहिल्यांदा फ्रीज उघडेल आणि मी दिलेली पेस्ट्रीज फ्रीज मध्ये ठेवेल आणि खरंच आता पार्थ फ्रीज मध्ये ती पेस्ट्रीज ठेवत असतो. आता इकडे काव्या म्हणते आता ठेवल्यानंतर माझे देशमुख फ्रीजचे दार लावतील आणि लगेच परत दार उघडतील. तेवढ्यात पार्थ इकडे खरंच ती पेस्ट्रीज ठेवून फ्रीजचं दार झाकत असतो. तेवढ्यात पटकन दार उघडतो. आता काव्या म्हणत असते दार पटकन उघडतील कारण ती पेस्ट्रीज कुणी खाऊ नये म्हणून त्या पेस्ट्रीजला कव्हर करण्यासाठी एखादं भांड त्याच्या समोर ठेवतील. आणि खरंच की पार्थने इकडे ती पेस्ट्रीज कोथिंबीरीची पेंडी वर ठेवलेली असते किंवा भाजीची असते आणि पुढे एखादं भांड ठेवलेलं असतं, म्हणजे ती पेस्ट्रीज कुणालाही दिसू नये याची पुरेपूर पार्थने काळजी घेतलेली असते. आता काव्या म्हणत असते देशमुख मी तुम्हाला इतकी ओळखते ना की तुम्ही जरी ती पेस्ट्रीज आता नाही खाल्ली तरी रात्री नक्की खाल, माहित आहे मला तुम्ही काय वागणार आहात. आता पार्थचा फोटो पाहत मोबाईलवर म्हणत असते लव्ह यू देशमुख. आता इकडे जीवा नंदिनीच्या बोलण्याचा गैरसमज करून घेतच म्हणत असतो काय ऐकतोय मी आता नंदिनी, म्हणजे तू पुढच्या 3 महिन्यात डिवोर्स घेणार नाहीयेस, म्हणजे पुढच्या 3 महिन्यात सुद्धा आपण
आपण डिवोर्स घ्यायचं नाहीये, म्हणजे कॅन्सल आहे आपल्या डिवोर्सचं. आता जीवा असं अडकळतच म्हणत असतो, नंदिनी मात्र काहीच बोलत नसते. आता जीवाचा चांगला गैरसमज झालेला असतो की नंदिनी डिवोर्सचं प्लॅनिंग कॅन्सल करत आहे. आता तो जीवा अचानकच ओरडतो, म्हणजे त्याला खूपच आनंद झालेला असतो. आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, मला माहित होतं तू माझ्या सोबत आहेस आणि तू डिवोर्स घेणार नाहीस, तू मला नक्की समजून घेशील आणि मला माफ सुद्धा करशील, तुझं मन खूपच मोठं आहे. आता जीवा म्हणत असतो, जीवानंदिनीला कोणीही वेगळं करू शकणार नाही. जोपर्यंत नात्यामध्ये आवरणं आणि सावरणं आहे तोपर्यंत जीवानंदिनी कधीही वेगळे होऊ शकत नाही. आता नंदिनी म्हणते, मी वेगळं करणार आहे जीवानंदिनीला आणि आपल्या दोघांचं वेगळं होणं यातच आपल्या दोघांचं भलं आहे. आता नंदिनी सत्य काय असतं ते सांगून टाकते. आता ती जीवाला म्हणत असते, मला 3 महिन्यानंतर डिवोर्स नकोय, तर मला फास्ट ट्रॅक मध्ये आता लगेच डिवोर्स हवा आहे. आता हे ऐकून जीवाला धक्काच बसतो. तोपर्यंत इकडे काव्यासोबत अनिशा असते. आता काव्या अनिशाला सांगत असते, अगोदर देशमुखांनी खूपच ॲटिट्यूड दाखवला. त्या डिलिव्हरी बॉयला म्हणत होते की मला नको आहे हे गिफ्ट वगैरे काही, परत घेऊन जा. आता देशमुख ती पेस्टीज घेणार नाहीत हे मला माहीत होतं, म्हणून मी त्या डिलिव्हरी बॉयला एक आयडिया सांगितली. त्याला असं सांगितलं की त्या देशमुखांना किती वाजलंय विचारा आणि विचारल्यानंतर ते तुम्हाला टायमिंग सांगण्यासाठी नक्की हात वर करतील, म्हणजे घड्याळ पाहण्यासाठी हात वर करतीलच ना, त्यावेळेला त्या हातामध्ये ते पेस्ट्रीचं बॉक्स अडकवा आणि तेथून धूम पळून जावा. असं आता काव्या अनिशाला सांगत खूपच हसत असते. आता अनिशा म्हणत असते, किती काव्या तू स्मार्ट आहेस ग. त्यावेळेला काव्या म्हणते, हो हो मला माहित आहे की ही काव्या खूपच स्मार्ट आहे, म्हणून तर बोका तिच्या जाळ्यात अडकतो ना. आता काव्या म्हणत असते, आता ती त्यांना पेस्ट्रीज खावी सुद्धा लागणार आहे. त्यानंतर अनिशा म्हणत असते, अगं खातील, नक्की खातील, नाही खाल्ली तर ही तुझी खारुताई आहेच की तुला मदत करायला. आता काव्या म्हणते, हो ग अनिशा, माझे देशमुख माझी पेस्ट्रीज नक्की खातील, नक्की खातील आणि एक दिवस माझ्या सगळ्या चुका विसरून माझा स्वीकार सुद्धा करतील, कारण मी तोपर्यंत माझे प्रयत्न थांबवणारच नाहीये. कारण गुरुजी मला म्हणतात, प्रेम आपल्याला दुबळं बनवतं, पण प्रेमामध्येच आपल्याला एकत्र करण्याची ताकद सुद्धा असते. अनिशा म्हणते, हो का, असं गुरुजी म्हणतात? कोणते गुरुजी म्हणतात ग असं? त्यानंतर काव्या म्हणते, अगं अनिशा असं काही करतेस, ते नाही का कॉलेजच्या बागेमध्ये आपल्याला भेटले होते, ज्यांनी आपल्याला पुढे काय घडणार आहे ते संकेत सांगितले होते, ते देशमुखांचे गुरुजी असं म्हणतात. आता अनिशा म्हणते, अरे बापरे, असले गुरुजी कधीही कोणाच्या आयुष्यातच असायला नकोत. काय ते गुरुजी आहेत, कसले संकेत देतात ते? अगं यांनी संकेत द्यायचं की त्यावर उपाय द्यायचे, सांग बरं. आता अनिशा म्हणत असते, मी काय म्हणते काव्या, तू डायरेक्ट त्या गुरुजींच्याकडे जा आणि काव्यार्थ कधी एकत्र येतील हे त्यांना डायरेक्ट तू विचारच. आता काव्या म्हणत असते, ते गुरुजी मला असं काहीही सांगणार नाही, ते मलाच प्रयत्न करायला सांगणार आणि ते मी करणारच आहे, पण देशमुखांचा राग जाण्यासाठी नेमकं काय करावं लागेल तेच मला कळत नाहीये. आता अनिशा काव्याला म्हणत असते, काव्या हे देशमुख जरा जास्तच करतायत असं तुला वाटत नाहीये का? त्यावेळेला काव्या म्हणते, अगं असं काय बोलतेस? त्यावेळेला अनिशा म्हणते, अगं ते तुझे ग्रीन फ्लॅग आहेत ना, मग त्यांनी तुला समजून घ्यायला नको का? अगं पास्ट असतो ना, तुझ्या सगळ्या चुका विसरून त्यांनी तुझा स्वीकार करायला नको का? शेवटी प्रेझेंट असतो बॉस, असं अनिशा म्हणत असते. आता काव्या म्हणते, अनिशा मला एका प्रश्नाचं उत्तर दे बरं, माझा पास्ट विसरायला मला किती वेळ लागला होता बरं? त्याला अनिशा म्हणते, बापरे, त्या दिवसांची आठवण सुद्धा काढू नकोस, तुला तर खूपच वेळ लागला होता काव्या हे सगळं विसरायला. त्याला काव्या म्हणते, मग मला एवढा वेळ लागला होता, मग अगदी थोडा वेळ देशमुखांना सुद्धा द्यायला हवा ना. आता इथे काव्यासाठी वेगळे नियम आणि देशमुखांसाठी वेगळे नियम, असं का बरं? आणि तुला सांगू का अनिशा, अगोदरची काव्या असती ना तर तिला काहीच फरक पडला नसता, पण आता ती काव्य बदलली आहे. आता पहिलाची काव्य असती तर ती म्हणाली असती, मला काहीही फरक पडत नाही, मी भली आणि माझा अभ्यास भला. पण आता काव्य खूपच बदलली आहे. खरं सांगू का तुला, या पार्थ देशमुखांमुळेच खरी काव्या मला उलगली आहे आणि ते माझे ग्रीन फ्लॅग आहेत म्हणून सगळं काही त्यांनी विसरून मला माफ करावं असं कुठे असतं का? ते माणूस आहेत, AI नाही आहेत. आता अनिशा म्हणत असते, पण मी अगोदरच्या पार्थ जिजूंना खूपच मिस करत आहे. त्यावेळेला काव्या म्हणते, येतील नक्की
परत येतील अगोदरचे देशमुख आणि मला पिचकारलेली मांजर आणि तुला खारुताई म्हणतील बघ. आणि मी सुद्धा तसेच प्रयत्न करणार आहे अनिशा. घड्याळात जेव्हा जेव्हा 11-11 होईल ना त्यावेळेला युनिव्हर्सकडे त्यांनाच मागणार आहे मी आणि युनिव्हर्सकडे मागितलेली प्रत्येक गोष्ट मिळते हे त्यांनीच मला समजावून सांगितलं आहे. आणि आता बघ युनिव्हर्सकडे त्यांनाच माझ्या आयुष्यात परत पाठवायला सांगणार आहे. डिसेंबर खूपच वाईट गेला आहे, जानेवारी नक्कीच चांगला जाईल. आता अनिशा म्हणत असते अगं देशमुखांचं ठीक आहे पण तुझ्या बाबतीत खूपच वाईट वागलेला गिल्ट नंदिनी ताईला आहे, तिचं काय करशील बरं तू. आता काव्या म्हणते अनिशा ताईचा गिल्ट तेव्हा जाईल जेव्हा सगळ्या चुका विसरून जीवाचा ती पुन्हा स्वीकार करेल. तिला पुन्हा पुन्हा हेच वाटत आहे ग की तिच्यामुळेच मला माझं प्रेम मिळालं नाही. तुला खरं सांगू का अनिशा, जीवा खरंच तिच्याच नशिबात होता काय आहे तिच्याच नशिबात जीवा आहे आणि माझ्या नशिबात ग्रीन फ्लॅग म्हणजेच माझा आर्किटेक्ट बोका. म्हणजे या लग्नामध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही, जोड्या एकदम परफेक्ट बनल्या आहेत. म्हणजे बघ ना ज्या जोड्या डिवोर्स पर्यंत जाऊन पोचल्या होत्या त्यांनाच 3 महिन्यानंतर ही वाट खडतर होती ती एकदम मौसूत वाटायला लागली आहे. आणि या जोड्या आता इथून पुढे कधीच फुटणार नाहीयेत. डिवोर्स नावाचं एवढं मोठं संकट त्यांच्यावर कधीच कोसळणार नाही. हे चौघे कधीच एकमेकांपासून दूर होणार नाहीत याची खात्री आहे मला. आता इकडे जीवाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि तो खूपच मोठ्याने डिवोर्स असं म्हणतो. आता इकडे तिकडची लोक या दोघांच्याकडे बघत असतात म्हणून जीवा आता हळूच बोलतो. तो म्हणतो काय तुला फास्ट ट्रॅक मध्ये डिवोर्स हवा आहे, आर यू सिरियस नंदिनी. त्यावेळेला नंदिनी म्हणते हो मी खरंच बोलत आहे कारण मी या लग्नामध्ये आणखीन जास्त दिवस नाही राहू शकत. आता जीवा नंदिनीची समजूत घालत तिच्या हातावर हात ठेवायला जातो तेवढ्यातच नंदिनी पटकन हात मागे घेते. आता जीवा सुद्धा स्वतःचा हात मागे घेतो आणि म्हणत असतो हे बघ नंदिनी डिवोर्स पर्यंत कशाला जातेस, तू मला माहित आहे तुला माझा खूप राग आला आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते राग नाही आला मला, मी दुखावली गेली आहे. माझ्या बहिणीचं सुख माझ्यामुळेच तिच्यापासून दूर गेलं या गोष्टीनेच दुखावली गेली आहे आणि माझ्या नवऱ्याचा विश्वास मी मिळवू शकली नाही यामुळे मला खूपच वाईट वाटत आहे. त्यामुळे तुम्ही डिवोर्स साठी तयार व्हा, निदान मी स्वतःला माझ्या नजरेने चांगल्या पद्धतीने पाहू तर शकेन. आता नंदिनी असं म्हणल्यानंतर जीवाला काय बोलावं तेच कळत नसतं. आता जीवा पटकन तिच्या जवळ आपली खुर्ची वळून घेतो आणि बोलायला सुरू करतो. हे बघ नंदिनी थोडंसं ऐकून घे. आता जीवा नंदिनीला समजूत घालतच म्हणत असतो हे बघ तू आता या वेळेला थोडीशी शांत हो, अगदी शांत हो आणि आपण थोडंसं मागे जाऊन विचार करूया. आता जीवा म्हणतो समज, फक्त समज आज आपल्या लग्नाचा दुसरा दिवस आहे आणि आज मी तुला माझ्या आणि काव्याच्या नात्याबद्दल सगळं काही सत्य सांगितलं तर काय करशील तू. त्यावेळेला नंदिनी काहीच बोलायला तयार नसते. आता जीवा म्हणतो सांग ना तू या वेळेला काय करशील. नंदिनी म्हणते मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. त्यावेळेला जीवा म्हणतो नाही आपण दोघं डिस्कस करतोय ना फक्त, मग सांग आता या सिच्युएशनला तू काय केलं असतं. आता नंदिनी म्हणते मी त्याच वेळेला आपल्या दोघांचं लग्न मोडलं असतं. त्यावेळेला जीवा म्हणतो हो बरोबरच आहे तुझं, तू माझ्यासाठी आणि काव्यासाठी तुझ्या बहिणीसाठी आपल्या दोघांचं लग्न मोडलं असतंस बरोबर, मग त्यानंतर तू काय केलं असतं. आता नंदिनी म्हणते त्यावेळेला तुम्हा दोघांना एकत्र केलं असतं आणि 1-2 वर्ष शांत राहिली असते. आता जीवा म्हणतो आणि लग्न केलं असतंस तू. आता त्यावेळेला नंदिनी म्हणते लग्न अजिबात केलं नसतं. आता जीवा म्हणतो अगं नंदिनी तू काय केलंस हे तुला कळतंय का, या सगळ्यातून तू काय मिळवलंस बरं. माझ्या बहिणीला जे काही हवं होतं ते मी तिला मिळवून दिलं याचं समाधान आणि तुम्हाला माझ्या या अवघड वाटत असलेल्या नात्यातून मोकळं केलं याचा आनंद. आता जीवा म्हणतो नंदिनी जरासं समजून घे, या गोष्टी बोलायला ऐकायला खूपच सोप्या वाटत आहेत पण तुझ्या या वागण्यामुळे माझ्या भावाचा संसार मोडला असता त्याचं काय. तू तुझ्या बहिणीसाठी मला आणि काव्याला एक केलं असतंस आणि तू महान झाली असतीस आणि माझ्या दादाने सुद्धा काव्याला माझ्याकडे सोपवून तो सुद्धा माझ्या नजरेत महान झाला असता ना. अगं पण नंदिनी माझं काय, माझ्या मनाचं काय, मी काव्याला मिळवून समाधानी राहिलो असतो. तुमच्या या दोघांच्या त्यागामुळे आम्ही दोघं सुखी होऊ शकलो असतो का. आमच्या नजरेमध्ये कधीच तुमच्या दोघांचा हा गिल्ट दूर झाला नसता. आम्ही दोघं कधीही तुमचा हा गिल्ट पाहून सुखाने राहू शकलो नसतो कारण आपण चौघेही एकमेकांचा विचार करतो. आपण चौघेही खूप भावनिक आहोत आणि आपल्या दोघांचं सेम आहे. तुझ्या बहिणीला त्रास झाला की तुला त्रास होतो आणि माझ्या भावाला त्रास झाला की मला त्रास होतो. म्हणूनच नंदिनी तुला मी एक गोष्ट सांगतोय, आपल्या या अवस्थेमध्ये परिस्थितीची चूक आहे, आपली कोणाचीही. आता नंदिनी तिचा हट्ट सोडायला तयारच नसते.
असते. ती म्हणते, हे बघा जीवा, तुम्ही काय बोलताय मी समजतोय, पण 16 डिसेंबरला जे काही मी स्क्रीनवर पाहिलं ते मी विसरू शकत नाही. आता नंदिनी पुन्हा त्याच गोष्टी काढत असते. ती जीवाला म्हणत असते, आय एम सॉरी जीवा, पण पुन्हा पुन्हा त्या मिस के बद्दल मी विचारून सुद्धा तुम्ही मला सांगितलं नाही. हा गिल्ट कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये राहील. जीवा, तुम्ही मला फ्रेंडशिप बँड बांधला होता, पण तुमच्यात माझ्यात कधीच मैत्री झाली नाही. हा, मात्र मी तुम्हाला मित्र मनापासून मानलं होतं, पण तुम्ही मला मैत्रीण मानली नाही. तुम्ही जर मला मैत्रीण मानली असती तर हे सगळं सत्य स्वतःच्या तोंडाने मला सांगितलं नसतं का? आता नंदिनी म्हणते, असू दे, जे झालं ते झालं. आता सगळं काही संपलं आहे, आता सगळं काही तुटलं आहे. आता जीवा म्हणतो, अगं नंदिनी, तुटलेलं मला जोडता येतं. आता नंदिनी म्हणत असते, पण मला जोडलेलं काहीही नकोय जीवा. जर समजा एखादा धागा तुटला आणि तो जर आपण गाठ मारून एकत्र केला तर ती गाठ आहे तशीच राहते ना, आणि तीच गाठ कायम तुटलेल्या नात्याची आठवण करून देत असते. आणि आता जबरदस्तीनं जोडलेलं लादलेलं कोणतंच नातं मला नको आहे. आता मला फक्त मुक्ती हवी आहे. त्यामुळे तुम्ही मला डिवोर्स द्या आणि मला मुक्त करा. आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये काव्या नंदिनीशी बोलत असते आणि म्हणत असते, आज बाबा माझ्याशी बोलत नाहीये, तू गप्प गप्प आहेस. देशमुख माझ्यापासून दूर गेले. ज्या घराचा कानाकोपरा मला आपला वाटत होता तिथे मला आज परकेपणाची भावना मिळत. आता इकडे जीवा आणि पार्थ डायनिंग टेबलवर नाश्ता करत बसलेले असतात. त्यावेळेला जीवा पार्थला काहीतरी देत असतो आणि म्हणत असतो, घेणार रे दादा. त्यावेळेला पार्थ नको म्हणत असतो. त्यावेळेला पटकन जीवा बोलून जातो, असं काय करतोय दादा, लहानपणापासून तर आपण प्रत्येक गोष्ट शेअर करत आहोत ना. आता हे ऐकून पार्थला खूपच जोराने ठसका लागलेला असतो. आता जीवा पटकन पार्थजवळ जातो आणि थांब, मी तुझ्या माथ्यावर पाणी घालतो असं म्हणत असतो. त्यावेळेला पार्थ पटकन अडवतो. तर नियमितपणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.